नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर गटातून माळशिरस तालुक्यातील गारवाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच धनाजी भगवान मगर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावातील ज्येष्ठ मंडळींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टीचा जय असो. भारतीय जनता पार्टीचा जय असो. नरेंद्र मोदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. देवेंद्र फडणवीस साहब तुम्हें आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आमदार राम सतपथी साहब तुम्हें आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. पांडुरंग बोधला मगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच धनाजी भगवान मगर, ग्रामपंचायत सदस्य भारत महादेव मगर, भारत दशरथ मगर, आबा करडे, दादा मगर असे ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ज्येष्ठ व युवा नेते यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी अशोक पाटील, दीपक पाटील, सचिन गायकवाड, श्रीमंत मगर, बजरंग मगर, पांडुरंग मगर, लक्ष्मण मगर, सुरेश मगर, जनार्दन राऊत, माणिक मगर, नंदकुमार मगर, श्रीराम गायकवाड, हर्षवर्धन मगर, समाधान पोडरे, अतुल मगर, रणजित मगर, दादा मगर आदी ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह माळशिरस येथे पार पडला असून यावेळी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व भाजपचे सोलापूर जिल्हा सहकारी व प्रांतिक सदस्य के पाटील, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हा निमंत्रित सदस्य हनुमंतराव सूळ पाटील, भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपान काका नारनवर, माळशिरस तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण उर्फ पिनू माने, युवा मोर्चाचे सरचिटणीस युवराज वाघमोडे, युवा नेते पिनू कदम, युवा नेते मिनीनाथ मगर, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर रणजित नारनवर आदी उपस्थित होते. आज आपण माळशिरस शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणी काय भाजपचे कार्यकर्ते आहेत, काय उपसरपंच आहेत, काय माजी सरपंच आहेत, काही सदस्य आहेत. यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून. आपण त्यांच्याकडूनच याविषयी जाणून घेऊया की त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश आता या ठिकाणी सर्व प्रमुख उपस्थित मान्यवर जे आहेत, भाजपचे प्रांतिक सदस्य आहेत, जिल्ह्याचे आहेत, तालुक्याचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये यांनी या ठिकाणी आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तर आपण या ठिकाणी जे उपसरपंच आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा. धनाजी भगवान मगर, बरोबर. कोणत्या ग्रामपंचायतला तर तुम्ही गारवाड ग्रामपंचायत. बरोबर. तुम्ही यापूर्वी कोणत्या पक्षात होता? राष्ट्रवादीमध्ये. राष्ट्रवादीत कोणाच्या गटात होता? उत्तमराव जानकर. बर. मग आता हे भाजपमध्ये जे तुम्ही प्रवेश करताय हे नेमकं कारण काय? मोदी साहेबाचं काम, केंद्रात बी मोदी साहेबाचं काम चांगलं आहे, आपल्या राज्यात बी देवेंद्र फडणवीसचं, तालुक्यात बी दोन्ही आमदाराचं रणजित दादा आणि रामभाऊचं, आणि खाली बी आमचे सहकार्य करणारे के दादा, काका, सोळबापू, वेगवेगळे कुठल्याही आपल्या नडी अडचणीला स्थानिकच्या सहकार्य करणारे. आता हे सध्या तुमच्या बरोबर ग्रामपंचायतचे सदस्य किती आहेत? ग्रामपंचायतचे सदस्य आहेत 5 सदस्य. 5 सदस्य आहेत आणि कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते सर. पण आता एक प्रश्न तुम्हाला की ही भाजपमध्ये तुम्ही किती दिवस राहणार? भाजपमध्ये काय, भाजपचं कामच चांगलं आहे, त्यामुळे भाजपमध्येच राहायचं हे ठरलेलं आहे ना. मी कायम भाजपमध्ये राहणार असा निर्धार केलेला आहे. कायम भाजपमध्ये. तालुक्यातल्या आमदारांचं बी काम चांगलं आहे, रणजित दादा, रामभाऊ साहेब. आमच्या गावाला 5-6 पाण्याच्या संदर्भात बी काम केलेले आहेत, आणि आपले रस्ते वगैरे 5 वर्षात आम्हाला 5 सभा मंडप दिलेत, पहिले बिलकुल सुद्धा नव्हते. परत रस्ते बी झालेत आमदार साहेबांच्या ह्याच्यातून. आपण पाहिलं की हे उपसरपंच आहेत आणि ह्यांचं उपसरपंचाचं केंद्रात राज्यात भाजपच्या विचारात सरकार आहे, आणि तालुक्यामध्ये आमदारांचं काम आणि भाजपमधील जे पदाधिकारी आहेत ते मिळून मिसळून घेऊन काम करतील असा त्यांना विश्वास आहे. तर आता हे ज्यांच्या खांद्यावर त्यांनी बंदूक ठेवलेलं आहे असे के पाटील आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. हे आता जे प्रवेश केलेलं जे आहे हे साधारण हे किती लोक आहेत? ते सगळं गावच म्हणा, कारण धनाजी मगर हे डेप्युटी सरपंच आहेत, परंतु सगळं पॅनल त्यांचं आलेलं आहे आणि त्यांच्यामुळं सगळं गाव आता बरोबर आलं आहे आपल्याबरोबर. गावाला विकासाची गरज होती आणि ह्यांची प्रामाणिक इच्छा होती गावामध्ये विकास झाला पाहिजे. त्यामुळे यापूर्वी रामभाऊने त्या गावामध्ये
5 सभा मंडप दिलेत, रस्ते झालेत, उंबरमाळ्यासारखा जो पूल होता जो 20 वर्ष नुसते नारळ फुटले होते तर ते पूलही काम झालं. हे सगळी कामं आणि अजूनही नवीन कामं, गारवड सुळेवाडी असेल, आता गारवड मगरवाडी पठाण वस्ती आहे, सगळी कामं आमदारांच्या पाठपुराव्यामुळं झालेली आहेत. आणि हेच कामामुळं म्हणजे देशात मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि इथं खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार रामभाऊ सातपुते यांच्यामुळं या गावामध्ये विकासाची गंगाजी ह्याच्यापूर्वी काहीच नव्हतं, ती यायला लागलेली आहे, विकास व्हायला लागलेला आहे आणि विकासासाठीच यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे मी त्यांचं भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे स्वागत करतो सर्वांचं आणि त्यांना शुभेच्छा देतो की या पुढच्या काळामध्ये तुमच्या गावामध्ये कसलाही निधी कमी पडणार नाही. बारामती झटका वेब पोर्टल वाचणाऱ्या वाचकांची संख्या 2 कोटी आणि बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1 कोटी झाली आहे. समाजापर्यंत ताज्या घडामोडी व नवनवीन बातम्या पोहोचण्यासाठी नवीन पत्रकार व अनुभवी पत्रकार यांची नेमणूक गाव, तालुका आणि जिल्हानिहाय अशा करायच्या आहेत. तरी इच्छुकांनी आधार कार्ड, 2 फोटो, मतदान ओळखपत्र घेऊन संपर्क साधावा. बारामती झटका न्यूज चॅनल संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील, मुख्य कार्यालय अकलूज शासकीय विश्रामगृहासमोर, मिटकल इस्टेट, पहिला मजला, अकलूज, तालुका माळशिरस. संपर्क 98 50 10 49 14, 97 66 70 35 14, 91 30 10 32 14.